त्यानंतर 2 दिवस व 2 रात्री गाव त्या वाघाने फोडलेल्या वेदनेच्या डरकाळ्या ऐकत भिवून चिडीत चुप्प बसले होते. मी जेव्हा टागारसीला आलो, मला झाल्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, न मला कोणी काहीच सांगितले होते. त्यानंतर रमियाच्या गोळीने जखमी झालेल्या नवाबाचा प्रताप प्रथम ऐकायला मिळाला. घडले असे: 9च्या दरम्यान मी परत टागारतीला चाललो होतो, तेवढ्यात एक माणूस आंबलीगोलाला धावत पळत आला. घाबरलेला तो रस्त्यावरच कोसळला. त्याने कसेबसे सांगितले, तो व अजून एक माणूस दोघे चोरडीहून पहाटे आंबलीगोलाला निघाले होते. मध्येच त्यांना एक वाघ दिसला. पण वाघ दिसणे हे तेथे काही नवीन नव्हते व त्यातून तो नवाब आहे आणि जखमी झालेला आहे हे तर त्यांच्या गावीही नव्हते. सावधपणे ते इकडे तिकडे बघत मार्गक्रमण करीत राहिले. साधारण 200-300 यार्ड जाईपर्यंत सुरक्षित होते. त्यांना पुन्हा एकदा तो वाघ वळणावर दिसला. यावेळी तो अगदी त्यांच्यापासून 30 यार्डावर होता. त्याचा इरादा त्यांना काही वेगळाच दिसला. त्यामुळे घाबरून दोघे पळू लागले. त्याच क्षणी वाघाने 2 झेपेत मागे राहिलेल्या माणसाला धरले. मित्राच्या काळजाला घरे करणाऱ्या किंचाळ्या ऐकून त्याने अभावितपणे मागे वळून बघितले व त्याने जे बघितले ते तो आयुष्यभर विसरू शकणार नव्हता. वाघाच्या चेहऱ्यावर रक्त झाकळले होते व त्या वाघाचे डोळेच दिसत नव्हते आणि तोंडात पकडलेल्या माणसाला तो हिसडे देत होता. या माणसाने आपला वेग वाढवला व तो कसाबसा गावात आला. नवाबाने त्याचा पहिला बळी अशा पद्धतीने घेतला होता. पण त्या माणसाच्या हकीकतीवरून तो वाघ बहुधा रमियाने मारलेल्या शॉटगन्सच्या गोळीने आंधळा झाला असावा असं मला वाटलं. मी ताबडतोब रमिया आणि तो वाचलेला माणूस आम्ही तिघे घटनास्थळी गेलो. वाघ इतका भुकेला होता की त्याने जागेवरच त्या माणसाला खाल्ले होते. आमची चाहूल लागून जे काही शिल्लक होते ते घेऊन तो जंगलात गेला होता. आता त्या ठिकाणी बळीचे डोके, हात व पाय विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. मला माग स्पष्ट दिसत होता, पण आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी होती. रमिया आणि तो वाघाच्या हल्ल्यात बचावलेला माणूस दोघे माझ्याबरोबर पुढे यायला कचरू लागले. तेव्हा मी एकटाच पुढे निघालो. एकटा असल्याने आजूबाजूला नजर ठेवणे व खाली माग बघणे मला थोडे अवघड जात होते. वाघ आजूबाजूला लपून बसला असायची शक्यता होती. त्याच्या हल्ल्यापासून सावध राहणे व फास्ट पुढे जाणे मला अत्यंत गरजेचे होते. वाघाच्या चालण्याने दबलेले गवत, मोडलेली झुडपे बघत बघत मी चाललो होतो. नवाब कुठे थांबल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. बहुतेक त्याने झालेल्या जखमेचा धसका घेतला असावा व तसा अनुभव पुन्हा घ्यायची त्याची इच्छा नव्हती. शिवाय त्याच्या जखमेच्या वेदना त्याला असह्य होत असणार. वाघ त्याला ज्या माणसापासून धोका आहे व ज्यापासून नाही हे ओळखण्यात पटाईत असतात. पुढे जंगल अधिक दाट होत गेले, मात्र मग माग काढणं मुश्किल होते. मी निराश झालो. पण माझ्या एक लक्षात आले, हा वाघ मला वाटले तसा पूर्ण आंधळा झालेला नव्हता. त्याला बऱ्यापैकी दिसत होते. त्याच्या जखमा बऱ्या झाल्यावर आता तो पूर्वीचा गुरे मारणारा वाघ राहणे शक्यच नव्हते. आता त्याला नरमासाची रक्ताची चटक लागली होती. निश्चितच तो मानव जातीला धोकादायक ठरणार. माझ्या इतर कामामुळे मला परत बँगलोरला जाणे भाग होते. पण रमियाला मी सांगितले की तसं काही घडलं तर मला ताबडतोब कळव. आणि पुढची घटना घडायला फार दिवस लागलेच नाहीत. रमियाचे पत्र मला आले. त्याने त्यात लिहिले होते, हा वाघ आता महाभयंकर कावेबाज व धोकेबाज बनला आहे आणि तो त्या टेकडीवर उन्हे खात बसणारा वाघ आता राहिला नव्हता. आता तो अदृश्य, आवाज न करणारा, झंझावातासारखा हल्ला करणारा पिशाच्य झाला होता. फक्त त्याच्या भव्य आकाराच्या पंजाचे ठसे त्याचे अस्तित्व दर्शवित होते. परंतु वाटसरू मात्र नाहीसे होत होते. त्याने आता एक आंबलीगोलाहून टागारतीला जाणारा वैराण रस्ता पकडला होता. तेथून जाणाऱ्या प्रवाशांना तो हेरू लागला. त्यांच्या घोळक्यातल्या मागच्या प्रवाशाला तो उडवू लागला. असे 3दा घडले. आता प्रवाशांनी
तो मार्ग वापरणे बंद केले आणि 25 मैलाचा मोठा वळसा घेऊन ते लांबच्या मार्गाने टागारतीला जाऊ लागले. बऱ्याच वेळेला जवळचा रस्ता म्हणून मी सुद्धा तो मार्ग अवलंबला होता. त्यामुळे तो स्पॉट कुठे आहे हे मला लगेच समजले. 2 टेकड्यांमधून जाणारा तो रस्ता होता. आजूबाजूला घनदाट जंगल होते व गनिमी काव्याने वाटसरूंवर हल्ला करण्यासाठी वाघाच्या दृष्टीने ते अत्यंत सुयोग्य ठिकाण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कारने टागारतीला पोचलो. फॉरेस्ट बंगल्यासमोर कार पार्क केली आणि त्या वाघाच्या लुटमारी करणाऱ्या स्पॉटच्या दिशेने निघालो. ज्याला आपण आता व्हॅली ऑफ डेथ असं संबोधू. मी निघालो तेव्हा 2 वाजले होते. वातावरण ढगाळ आणि थंड होते. वाघाला बाहेर पडायला अत्यंत सुयोग्य वातावरण. मी हळूहळू सावधपणे पुढे चालू लागलो. 6च्या दरम्यान अंमली गोलाला पोचण्याचा माझा हेतू होता. त्यानंतर अंधार झाला असता अंधारात मला काही दिसले नसते, कारण तशात माझी एका धूर्त महाभयंकर नरभक्षकाची गाठ होती आणि याची मला पुरेपूर जाणीव होती. पहिलं साधारण 1 मैलाचं अंतर तुरळक झाडी होती. जणू एक कुरणच तेथे होतं. मोरांनी तेथे नव्याने वस्ती करायला सुरुवात केली होती. प्रणयाराधनानंतरची त्यांची पिसं बऱ्याच ठिकाणी विखुरली होती. मी तेथून जाताना बरेच मोर पंख फडफडवीत उडाले व उंच झाडावर जाऊन बसले. आता आजूबाजूची झाडे दाट होऊ लागली होती. 2 मैलानंतर मला फक्त समोरचा रस्ता दिसत होता, इतकी आजूबाजूची झाडे दाट होती. वाघाने जिथे माणसे मारली होती ती खतरनाक जागा अजून 2-3 मैल लांब होती. तेथे पोचेपर्यंत आजूबाजूची झाडी अजून दाट होत गेली. खरं तर असं जंगल वाघांसाठी योग्य नसतं, कारण इथे बायसन, हत्ती आणि सांबार यांचे वास्तव्य जास्त असते. वाघांसाठी डुकरे, हरणं, ससे व गुरे असलेले कुरणसदृश्य स्थान सुयोग्य असते. यात या वाघाचा धोरणीपणा मला दिसत होता. त्याला आता नरभक्षकाची आवड निर्माण झाली होती. हरण, ससे, डुकरे यांच्यातला त्याचा रस संपला होता. सरते शेवटी मी त्या मृत्यूच्या दरीजवळ आलो. तेथून चढ सुरू होत होता व आजूबाजूला बांबूची बने होती. मी खाली वाकून मुठभर माती उचलली व हवेत सोडली. थोडीशी हवा वाहत होती. खाली पडणारी माती डावीकडे उडत होती. याचा अर्थ डावीकडून वारा वाहत होता. वाघाने हल्ला करायचे ठरवले असते तर त्याने डावीकडूनच हल्ला केला असता. हे माझे मत पूर्वानुभवावर अवलंबून होते. हरणासम तृण खाणाऱ्या जनावरांची घाणेंद्रिय तीक्ष्ण असतात. त्यामुळे वाघासम पशु वाऱ्याच्या झोताच्या विरुद्ध दिशेने हल्ला करतात. माणसाची घाणेंद्रिय हरणा इतकी तल्लख नसतात, पण वाघाचे लेखी त्याची नोंद नसते. ते जनावर व माणूस दोघांना एका तराजूनेच तोलतात. त्यामुळे त्याने डावीकडून हल्ला केला असता हे निश्चित. अंदाज घेऊन जो भी होगा देखा जाएगा असा पवित्रा घेऊन मी चालू लागलो. पण माझे लक्ष चौफेर होते. अधूनमधून मी मागे नजर टाकीत होतो. आता मला माझ्या मागचे गवत हालताना दिसले. मी थांबलो. झाडी दाट होती. काहीच दिसत नव्हती. पुन्हा एकदा झुडूप आला. वाघ बाहेर यायची प्रतीक्षा करत मी रायफल खांद्याला लावली व नेम धरून बसलो. पुन्हा एकदा झुडपांची हालचाल झाली व एक रानडुक्कर बाहेर आले. मला पाहताच ते थबकले. त्याच्या मानेवरचे केस ताट झाले व ते रागाने लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागले. तशा परिस्थितीत मला हसायला आलं. याचा अर्थ आसपास वाघ असायची शक्यता नव्हतीच. मी काहीच हालचाल करीत नाही असे दिसल्यावर तो समजला की हा प्राणी निरुपद्रवी आहे. दुसऱ्या क्षणी जो ज्या पद्धतीने आला होता त्या पद्धतीने झुडपात गुडूप झाला. मी रस्त्याच्या अगदी टोकाला पोचलो. मला काही कुठं आढळले नाही, पण मला मागे बघायची प्रबळ इच्छा झाली आणि मला काहीतरी जाणवले. हिरव्या झुडपामागून वाघाचे 2 कान बाहेर आले. तो नक्कीच नवाब होता. झटक्यात माझी रायफल पुन्हा खांद्यावर आली. मी नेम धरला, पण आता तेथे काहीच नव्हतं. तो जणू हवेत नाहीसा झाला होता. मी थोडा पुढे झालो. एक अस्पष्ट गुरगुर व पानांचा आवाज आणि मग सारे शांत. अंधार पडता पडता मी अंमली गोलाला आलो व रमियाला माझा अनुभव सांगितला. त्यालाही ते ऐकून गंमत वाटली. आता माझ्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह होतं. पुढे काय करायचे? बेट म्हणून एखादा बैल रेडा बांधणे काही उपयोगाचे नव्हते,
कारण नरभक्षक झालेल्या वाघाने त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितले नसते. आणि तसंही आमली गोलामधून कोणीच आपलं गोधन अशा कारणांसाठी दिलं नसतं. म्हणून मी ठरवलं की टागारसीला जाऊन एखादा बैल किंवा रेडा विकत आणायचा बेट म्हणून बांधायला. त्याच दुपारी नवाबाने आपला शिरस्ता मोडला. कदाचित तो मरणाचा भुकेला असेल म्हणूनच त्याने ती डेथ व्हॅली जिथे तो शिकार करायचा व तेथे मला बघितल्याने त्याला धोका वाटला असेल, त्यामुळे ती जागा सोडून त्याने पूर्वी मी जेथे वर्णन केले होते व जेथे मोर वगैरे होते तेथे एक मनुष्यबळी त्याने घेतला होता. ते ठिकाण जेथे मी माझी कार ठेवली होती त्या टागारतीच्या फॉरेस्ट बंगल्यापासून एखाद मैलावर असेल. बळी गेलेल्या दुर्दैवी माणसाचे 3 सहकारी धावत पळत ती बातमी द्यायला माझ्याकडे आले. त्यावेळी दुपारचे 3 वाजायला आले होते. मला माझ्या इथून त्या जागेवर 7 मैलाचे अंतर पार करून जायचे होते. मी 4:30ला तेथे पोचलो. त्या माणसाचे फार थोडे अवशेष शिल्लक होते. नवाबाने झुडपा अडवून येऊन मागून त्या माणसाला मारले होते व नंतर त्याच झुडपामधून उगवलेल्या एका झाडामागे त्या झुडपात नेऊन त्याला अर्धे खाल्ले होते. बाकीचे 3 पाय लावून आमली गोलाकडे पळत सुटले होते. त्या जंगली काजूच्या झाडाला भरपूर फांद्या होत्या. तेथे आम्हाला सहज मचाण बांधता आले असते. जरी त्या माणसांनी कमीत कमी आवाज करून मचाण बांधले होते तरी मला कुठेतरी शंका होती. जो काही आवाज झाला तो तेथे जवळपास आराम करीत असलेल्या नवाबाने नक्की ऐकला असणार व तो आता तेथे पुन्हा नक्की येणार नाही. तरी सुद्धा 6 वाजता मी मचाणावर जाऊन बसलो. बरोबरची माणसे गडबडीने पळत परत टागारसीला गेली. सकाळी ते ज्या माणसाबरोबर होते त्याचे विच्छिन्न शरीर तेथे विखुरले होते. ते वसंत ऋतूचे दिवस होते. लवकरच अंधार पडला. माझ्या झाडाखाली पडलेले त्या दुर्दैवी माणसाचे अवशेष दिसेनासे झाले. गडद अंधार असल्यामुळे रायफलला जोडलेल्या माझ्या टॉर्चच्या प्रकाशावर मला अवलंबून राहावे लागणार होते. सर्वत्र शांतता होती. फक्त रात्रीच्या पक्ष्यांचे आवाज व झाडावरच्या वटवाघळांचा पंखाचा फडफडण्याचा आवाज येत होता. 8 वाजले. वाघाच्या भक्ष्यावर यायची योग्य वेळ. त्याच क्षणी सांबरांनी कुरणाच्या पूर्वेकडून कॉल द्यायला सुरुवात केली आणि माझ्या झाडाखाली खुसफुस झाली. नवाब आला होता. जरा वेळेने तो आपल्या भक्ष्यावर ताव मारणार होता आणि तीच माझ्यासाठी संधी होती. वाघाचा गुरगुरण्याचा आवाज आला, पण माझ्या झाडाखालून नाही, माझ्यापासून 100 यार्डावरून. म्हणजे त्याच्याबरोबर अजून त्याचा एक सहकारी होता. पण मग यातला नरभक्षक कोणता समजायचा? माझ्या खालच्या वाघाने केलेल्या गुरगुरीने माझी विचार शृंखला भंग पावली. तो वेगाने तेथून नाहीसा झाला. मग कसलाच आवाज आला नाही. कोणत्याही वाघाचा आवाज आला नाही. दोघेही बहुता गेले असणार. त्यानंतर 9 वाजले. माझ्या खालून हाडं फोडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणजे त्या 2 वाघांपैकी एक वाघ परतला होता. तो आपल्या भोजनावर ताव मारत होता. मी रायफल उचलली, खांद्याला लावली, नेम धरून टॉर्चचे बटण दाबणार तो खाली एकदम कोलाहल मारला. दोन जनावर भांडत होती. कुणीतरी मी असलेल्या झाडावर चढायचा प्रयत्न करत होतं. झाड हलू लागलं. मी पडतोय की काय अशी मला भीती वाटू लागली. मी पुरता गोंधळून गेलो होतो. खाली काय चाललंय याचा मला अंदाज येईना. मी रायफल रोखली व टॉर्च लावला. टॉर्चचा प्रकाश एका बिबळ्यावर पडला. तो माझ्यापासून 2 फूट खाली उभा होता. तो भलत्याच ठिकाणी बघत होता. मी तो ज्या ठिकाणी बघत होता त्या ठिकाणी रायफल हलवून टॉर्चचा झोत हलवला. नवाबाचे डोळे चमकले. त्या बिबळ्यापासून जो त्याचे अन्न चोरत होता व त्याच्याशी भांडत होता त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी झाडावर चढू पाहत होता. पण त्याला माहीत नव्हतं मी माझे आसन त्या झाडावर अगोदरच आरक्षित केले होते. मी नवाबाच्या डोळ्यामध्ये शॉट घेतला. काही कळायच्या आत तो मागे झेलपाटला व त्याचे गुरगुरणे बंद झाले. तसाच दुसरा शॉट
चकित होऊन माझ्याकडे बघणाऱ्या बिबळ्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मी मारला. तोही काही कळाईच्या आत कोसळला. त्याला मारणे आवश्यक होते, कारण त्याने नरमास खाल्ले होते व आज ना उद्या तो नरभक्षक होणार हे नक्कीच होते. मी मारलेल्या वाघांमध्ये नवाब हा एक विशाल वाघ होता, तितकाच दुर्दैवी.